नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा विषय आहे आपला मार्गशीर्ष महिन्यात कधीही तुमच्या घराच्या आसपास हे 3 जीव दिसले तर समजा लक्ष्मीचे आगमन झालेले आहे। तर समजून जा की तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन झालेले आहे। तर ते कोणते 3 जीव आपल्याला दिसल्यावर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते ही माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। जर हे 10 किडे तुमच्या घराच्या आसपास येत असेल तर समजून जा तुमचं भाग्य चमकणार आहे। शास्त्रानुसार हे 10 प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा त्याच्या आसपास परिसरात फिरतात, त्यावेळी त्या घरात भाग्य उजळते, ते घर श्रीमंत होते, घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येते। या किड्यांना माहीत असतं की या घरामध्ये भाग्य उजळणार आहे। हे किडे त्याच वेळी त्या घराभोवती फिरत असतात ज्याचे घर पैशाने भरणार आहे। हे 10 किडे शुभ मानले जातात। हे 10 जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर तुमच्या घरामध्ये बरकता येणार आहे, माता लक्ष्मीचा वास होणार आहे। हे किडे संकेत देतात, हे किडे संकेत देत असतात की तुमचे झोपलेले भाग्य जागे होणार आहे। हे 10 जीवजंतू यापैकी एक कोणत्याही जीवजंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवदेवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे। भगवान नारायण देवाचे वाहन हे गरुड देव आहे। देवांचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहे आणि महादेवाचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे। त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत, खूप खास आहेत। प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झालीच पाहिजे। जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका, त्यामुळे माता लक्ष्मीचा क्रोध होतो। हे तिन्ही माता लक्ष्मींना आवडतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते। अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका, यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते। हे माता लक्ष्मीला आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते। खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो। जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचे भाग्य उदय होणार आहे। तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ आहे ती संपली आहे। तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या आहे किंवा अशांती आहे ती आता समाप्त होणार आहे। आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे। त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणती आहे ते 10 जीवजंतू। त्याआधी कमेंटमध्ये श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा। नंबर 1, भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येते। चिचुंद्री तर तुम्ही कितीतरी वेळा बघितलेली असेल, की चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल। ज्यावेळी चिचुंद्री तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल, ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचे भाग्य चमकते, त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असते। चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती 4 प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मकता शोषून घेत असते। घरात चिचुंद्री असणं अतिशय शुभ असते। वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरामध्ये चिचुंद्री राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात। इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात, कारण चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खात असते। म्हणजे साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो। पण तुम्हाला माहिती आहे का, चिचुंद्रीची थुंकी ही विषारी असते, त्यामुळे तिचे चावणे हे अत्यंत हानिकारक असते। तसं तर चिचुंद्री संबंधात ही चिन्हे शुभ आहेत। चिचुंद्री घरात राहणे शुभ असते। याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीसोबत फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे। दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते, त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते। चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरातील संकटे टळतात, अनेक संकटेही संपतात आणि आपल्या घराला 4 प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते। तर हीच चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हा खूप शुभ संकेत मानला जातो। तसेच चिचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते की सर्व समस्या स्वतःहून हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येणाऱ्या असतात।
जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल, त्यावेळी जर चुचुंदरी घराच्या आसपास नजरेस पडली तर त्याच वेळेपासून चुचुंदरी त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते व सर्व समस्या मुळापासून संपून जातात. तो व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी शिखरावर पोहोचतो. हा एक खूप शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार असं सांगितले जाते की चुचुंदरी आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते. घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते, परिवारामध्ये खुशाली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते. चिचुंद्रीने आपल्या घराला जर 4 प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनप्राप्ती करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामध्ये पूर्ण समस्या, क्लेश, वादविवाद संपून जाते आणि जर तुम्ही व्यापारी असेल तर तुमच्या व्यापारामध्ये खूप बरकत होते. नंबर 2 जीव म्हणजे उंदीर. उंदीर वेळोवेळी घरामध्ये येतो. त्या घरामध्ये दारिद्र्यता आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो. ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे असा संकेत असतो. अशा वेळी जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका, कारण उंदीर हे भगवान गणेशाचे वाहन आहे. त्यामुळे त्याला मारू नये. त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते. एक खूप भयानक मोषक नावाचा राक्षस होता ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि तेव्हापासून त्याला आपलं वाहन बनवलं होतं. त्यामुळे त्याला मारू नये. घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये. जेवढे लवकर होईल तेवढे लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे. ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता, कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घरामध्ये आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका. जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता आणि समस्या वाढत जातात. नंबर 3 जीव म्हणजे मधमाशी. तुम्हाला मधमाशी तर माहितीच असेल, कारण मधुमाशी ज्यावेळी घरामध्ये पोळं बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही. मधमाशीचे पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्येही कधीही बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वाद विवाद, भांडणं, अशांती राहत असते. मधमाशीचे पोळं घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात आणि मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्रे होऊ लागतात. आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो. त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचवू शकतात. तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचे पोळे दिसेल किंवा घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठून लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहतात. चौथा जीव म्हणजे फुलपाखरू. फुलपाखरू, रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात. रंगीबेरंगी सोनेरी कलरचे फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल, सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकता घेऊन येत असते. त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशा वेळी फुलपाखरू जर येत असेल तर त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगीबेरंगी होणार आहे, यशाने भरणार आहे. घरामध्ये असे फुलपाखरू बरकता घेऊन येते. प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप खूप चमत्कारी मानले जाते. घरामध्ये सुख, समृद्धी येते. तसेच घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही. यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळपास किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन, खुशालीचा वर्षाव होत असतो. असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते. ज्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हकलून लावू नका. त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकर येणार आहेत. नंबर 5 जीव आहे विंचू. विंचू हा घरामध्ये ज्या वेळेस विंचू येतो त्यावेळी दारिद्र्यता संकेत मानला जातो. विंचू कधीच घरामध्ये येऊ नये असे संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो. विंचू ज्या वेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकटे येण्याचे जास्त शक्यता असते. त्यामुळे असे प्राणी घरात येताच घरामधून लगेच बाहेर काढा, कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात. जर तुमच्या घरामध्ये एकदाच 2 विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केलेला आहे. विंचू दुःख, दारिद्र्याचा संकेत देत असतो. त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे. नंबर 6 जीव म्हणजे पाल. पाल खूप शुभ मानली जाते. खूप घरामध्ये पालीला घरामधून हकलले जाते किंवा त्यांना मारले जाते, परंतु असं करू नये. पालीला मारणे हे खूप मोठे पाप आहे.
ज्या घरामध्ये पालेला मारले जाते त्या घरामध्ये दुःख अशांतीला आमंत्रण देणे होते. पालीला घरामध्ये राहून दिल्याने घरामध्ये सुख शांती येते व पाल घरामधील सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते. त्यामुळे पालीला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरामध्ये राहणे हे शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठोपाठ जर 2 किंवा 3 पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा हा शुभ संकेत असतो. त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेले आहे. जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसेल तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार आहे हे नक्की. त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्य उदय होणार आहे हा संकेत असतो. घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात शुभ संकेत मानला जातो. 2 पाली दिसल्या किंवा त्यांची शेपूट कटलेली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचे भाग्य उदय होणार आहे. माता लक्ष्मीची शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. आपल्याला मात्र पालीची भीती वाटते, परंतु असं न करता पालीला किंवा मारण्याची भीती दाखवू नये. असं करणं मात्र पाप आहे. पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं. 7वा जीव म्हणजे मुंगी. मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येते असते. त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचे भाग्य खूप लवकर चमकणार आहे असे समजले जाते आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत. त्या घरामध्ये समृद्धी सुख शांती येणार आहे असं समजले जाते. त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी नोकरी मिळणार आहे असा देखील संकेत असतो. त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे. सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे. लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार आहे. जे कोणती प्रॉब्लेममुळे तुम्हाला चिंता सतवत असेल ते प्रॉब्लेम संपणार आहेत असे समजले जाते. तसेच घरामध्ये मुंग्या जर दक्षिण दिशेकडून येणं जर निघत असेल तर दक्षिण दिशा सुद्धा अतिशय खूप शुभ संकेत समजले जाते. दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे. ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षित नव्हते असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत असतो. घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गूळ खायला जरूर द्यावे. मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते व मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. अशा आशीर्वादाने कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत अमूल्य बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते. 8वा जीव म्हणजे भुंगा. भुंगा वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगा आपल्याला ठिकठिकाणाहून बाहेर पडताना आणि नव्याने बहरलेल्या फुलांवर घिरट्या घालू लागतात. तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्याचे तुमच्या घरात येणे साहजिक आहे. घरात काळा भुंगा येणे हे खूप शुभ आहे. याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगले घडेल. तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंग्याच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल. यात काही वाद नाही. भुंगा आपल्या घरात येणे हा सुद्धा शुभ संकेत आहे. 9वा जीव म्हणजे कासव. कासव हा भगवान विष्णूच्या चरणी कासव आहे. त्यामुळे कासव स्वतःची खूप पवित्र असा प्राणी आहे. कारण ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा समजून जा की स्वतः श्री हरी विष्णूने तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि जिथे श्री हरी विष्णूची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा असते. माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते कारण श्री विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते. त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. भगवान श्री विष्णूचे रूप असलेले कासव घरामध्ये येणे हा खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारे कमी पूर्णपणे दूर होऊन जाते. घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तर तेही अत्यंत शुभ मानले जाते. जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्याचे कासव असेल तर त्या कप्प्यामध्ये तुम्ही कोणतेही मनोकामना इच्छा लिहून ठेवा. काहीच दिवसात तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील प्राप्त होईल. 10वा जीव म्हणजे कोळी. घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते. कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य अशांती निर्माण होते. घरामध्ये जर कोळीचे जाळे असेल तर घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करतात. अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते. घराची प्रगती होत नाही. त्यामुळे प्रेम आणि नात्यामध्ये कटुरता उत्पन्न होते. घरामध्ये वादविवाद वाढू लागतात. तसेच घरामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येतात कारण देवाला सुद्धा स्वच्छता राहणं पसंत असते. असे कोहळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढतात. कोहळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्ये ही गुंतागुंतीची समस्या निर्माण होतात. तर अशी 10 जीव आपल्या घरामध्ये
शुभ अशुभ संकेतांची माहिती तुम्हाला जर आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी प्रसन्न लिहायला विसरू नका. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.